कालच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ईएमआय टू एसआयपी स्विच होण्याची सवय ही किती महत्वाची आहे आणि ती लावून घेतलीच पाहिजे. आज आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी लोन मिळतंय आणि आपण ते इझिली मिळतंय म्हणून घेतोय. ईएमआयच्या चक्रात अडकूनही आपण हॅप्पी आहोत कारण वस्तू येत आहेत. पण उद्या जेव्हा रिटायरमेंटची वेळ येईल तेव्हा सवय तर लागलेली असते आपल्याला सगळ्या गोष्टी मिळवण्याची, पण रिटायरमेंटसाठी कुणीही लोन देत नाही. त्यामुळे आत्ताच खर्च थोडेसे कमी करा, त्यातून एक अमाउंट उरवा आणि त्याची रिटायरमेंटच्या दृष्टीने एसआयपी चालू करा, जेणेकरून रिटायर होताना तुमच्या हातात एवढे पैसे असले पाहिजेत की महागाईला बीट करून सुद्धा तुमचा महिना खर्च व्यवस्थित भागला पाहिजे. आणि त्यासाठी आत्तापासून स्टार्ट करा की कंपाऊंड इंटरेस्टने तुम्हाला बेटर रिटर्न येतील. आणि रिटायरमेंट ही एकदाच होते आणि त्याचे येणारे पैसेही एकदाच येत असतात. त्यानंतर रिटायरमेंट नंतर पैसा येण्याचा किंवा कमवण्याचा कुठलाही मार्ग नसतो. त्यामुळे रिटायरमेंटची जी अमाउंट तुमच्या हातात येते तिला अतिशय वाईजली विचारपूर्वक इन्व्हेस्ट करा आणि सांभाळून वापरा. आणि त्यासाठीचे योग्य गायडन्स तुम्हाला हवे असतील तर आम्हाला कनेक्ट करा. थँक्यू.